आणि यानंतर थेट जाऊयात उद्धव ठाकरे सध्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात. पैशाचा मोह काही आवरत न झालाय. किती असावं लागते, किती माणसाला जीवनातला. अरे दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून त्याच्या लेकरं बाळ उपाशी मारून तू किती मजा मारणारे, मारून मारून किती दिवस मारणार आहेस. एक दिवस तुला बी ते भोगावं लागेल, ती का चुकणार नाही कोणाला. परंतु सामान्य माणसाला बेटी धरू नये अशी भूमिका उद्धव साहेबांची आहे. मला सांगा, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 14 ते 19च्या काळात मला वाटतं 1.5 लाखाची कर्जमाफीची नुसती घोषणा झाली. ते बी कशामुळे झाली? आमच्या सगळ्याच्या रेट्यामुळं. उद्धव साहेबांनी ज्यावेळेस रेटा धरला तेव्हा त्यांनी माफी जाहीर केली. मग ती ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये अडकवली. मग ती ऑनलाईन झाली पाहिजे, तुम्ही जाऊन तिथं ऑनलाईन करा, म्हणजे अशा सगळ्या प्रक्रिया करून ती थांबवली. पण आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतंय की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाचा काळ होता, घराच्या बाहेर लोक येत नव्हते, दुकान उघडं नव्हतं, सरकारला रुपयाचं उत्पन्न नव्हतं. अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्याला नुसता दुष्काळाचा निधी सुद्धा दिला. 2 हेक्टरचे पैसे साहेबांनी सरसगट दिले. आणि तुमच्या सगळ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणारा एकमेव शेतकऱ्याचा नेता ते कोण असेल तर ते उद्धव साहेब होते. पुन्हा कुठलीही अटी शर्ती नाही, कुठला कागदपत्र नाही, काय नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा झाले का नाही मला सांगा इमानदारीने. आणि जे रेग्युलर भरणा करणारे होते त्यांना सुद्धा 50,000 रुपयाची मदत साहेबांनी जाहीर केली. पण काही खारीतल्या शुक्राचार्यांनी विश्वासघात केल्यामुळं आपल्या